कोथिंबीर वडी म्हटलं तर महाराष्ट्रातील एक खास आणि अगदी पारंपरिक पदार्थ, जो की पावसाळ्यात किंवा कोथिंबीर स्वस्त झाल्यानंतर घरोघरी बनवलाच जातो। तर ही वडी तेलकट न होता आणि अगदी खुसखुशीत, पोकळ किंवा कुरकुरीत कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी घरच्या साहित्यात ही कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहूया। तर सर्वात आधी आपल्याला एक इथे कोथिंबीरची जुडी घ्यायची आहे आणि ती स्वच्छ निवडून घ्यायची। तर इथे मी मीडियम साईजची एक कोथिंबीरची जुडी घेतली आहे आणि शक्यतो आपल्याला फुलं असलेलीच घ्यायची, म्हणजे ती गावरान असते आणि तिला वासही छान असतो, तर त्याच्या वड्या जास्त छान येतात। तर ही थोड्या वेळ पाण्यात भिजवून ठेवायची, नंतर कपड्यावर पसरवून थोडी सुकल्यानंतरच बारीक चिरून घ्यायची। तर इथे मी ही स्वच्छ धुवून थोडी सुकवून घेतल्यानंतर चिरून घेतली आहे। तर सर्वात आधी आपण एक ठेचा बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरं घ्यायचं आणि मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं। लसूण थोडा जास्त घालायचा म्हणजे या वडीला छान टेस्ट येते, आणि ओवाही घालायचा म्हणजे बेसन पीठ घातल्यामुळे त्याचा त्रासही होत नाही। तर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून यामध्ये धना पावडर 1 चमचा घालायची। धना पावडर घालून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं। तर इथे आपण 2 हिरव्या मिरच्या पण आधी वाटून घातल्या आहेत, त्यामुळे लाल तिखट थोडं गरजेनुसारच घालायचं आणि 1-2 चिमूट हिंग घालायचं। तर आता इथे मी एक छोटी वाटी तीळ घेतले आहेत, त्यातील अर्ध्यापेक्षा थोडे मी जास्त टाकून घेतले आणि थोडेसे नंतर लावायला ठेवले आहे। तर आता हे छान आपल्याला चोळून घ्यायचं आहे। मिठामुळे या कोथिंबीरीला छान पाणी सुटेल आणि मग आपल्याला पाणी घालायचा अंदाज येईल। तर हे छान चोळून घेतल्यानंतर मी याचे 2 भाग केले आहेत, म्हणजे आपल्याला एक वाटी सेट करून कोथिंबीर मोजून घेता येईल। तर आपल्याला कोथिंबीरच्या अर्ध्याच प्रमाणात इथे बेसन पीठ घ्यायचं आहे। तर शक्यतो या 2 वाट्यांचं प्रमाण मी मोजून घेतलं आहे आणि तेवढ्याच वाटीने आपण यामध्ये बेसन पीठ घालायचं। कोथिंबीर जास्त असल्यामुळे याची चव जास्त छान लागते। तर आता त्याच वाटीने आपल्याला यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आणि अर्धी वाटीलाही थोडं कमी किंवा 1/4 वाटी इथे मी तांदळाचं पीठ घातलं आहे। चमच्याने मोजलं तर 5 चमचे जवळपास इथे तांदळाचं पीठ असेल। तांदळाच्या पिठामुळे या वड्या खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात। तर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी रवा घातला तरी चालतो। आणि आता थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाणी आपल्याला एकदम सावकाश घालायचं आहे, खूप जास्त घालायचं नाही। घट्टसरच गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। पाणी थोडं हातावर घेऊनच घालायचं, म्हणजे खूप पातळ होणार नाही। तरी ते भिजवून झाल्यानंतर मी 1 चमचा तेल लावून थोडं एकजीव करून घेतलं आहे आणि आता आपण ज्या ताटात हे सेट करणार आहोत त्याला तेल लावून घेते आहे। तर तुम्ही चाळणीत किंवा एखाद्या ताटातही हे सेट करून घेऊ शकता। तर खाली तेल लावून घेतलं म्हणजे हे खाली चिटकणार नाही आणि थोडंसं तिळही आपण खाली लावून घेऊ, म्हणजे दोन्ही साईडनी या वड्या छान कट केल्यानंतर दिसतील। असं हे गोळे करण्याऐवजी तुम्ही जर ताटामध्ये थापून घेतलं तर आपल्या वड्याही छान निघतील आणि खूप बारीक बारीक चुराही त्याचा कट करताना होत नाही, एकसारख्या वड्या आपल्या छान तयार होतात। तर वरतूनही थोडीशी तीळ लावून घेतली आहे आणि इथे एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आता हे ताट आपण 15 ते 20 मिनिट असंच लो फ्लेमवर वाफवून घेऊ। 15 ते 20 मिनिटात हे छान सेट होऊन तयार होतं। तर इथे वाफवल्यानंतर मी चेक करून घेते आहे, पीठ आपलं अजिबात ओलसर नाही आहे। वाफवून घेतल्यानंतर याला पूर्णतः थंड होऊ द्यायचं आणि मगच आपल्याला वड्या कट करायच्या। तर थंड झाल्यानंतर हे असं साईडने सुटायला लागतं, त्यानंतरच आपण या वड्या कट करून घेतो आहे। तर चाकूने तुम्ही हव्या तशा याच्या स्क्वेअर शेपमध्ये वड्या कट करून घ्यायच्या। तर तुम्ही बघत असाल आपण कट करत असतानाच या वड्या बऱ्यापैकी सुटायला लागल्या आहेत आणि खाली अजिबात चिटकलं नाही आहे आणि वड्याही आपल्या छान तयार झाल्या आहे। अजिबात याचा चुरा न होता एकसारख्या वड्या आपल्या तयार झाल्या आहे। तर वड्या थापत असताना या आपल्याला खूप जाडही थापायच्या नाही, म्हणजे तळायलाही खूप वेळ लागेल किंवा आतून कच्च्या राहणार नाही। थोड्या मीडियम साईजच्याच अशा आपल्याला थापून घ्यायच्या, म्हणजे छान एकसारख्या तळल्या जातील। तर इथे मी सर्व काढून घेतले आहे आणि वड्या काढायच्या आधीच मी गॅसवर थोडं तेलही तापायला ठेवलं होतं। तर यामध्ये थोडासा एखादा कण टाकून बघायचा, म्हणजे तेलाचं तापमानही आपल्याला समजेल आणि त्यानंतरच आपल्याला वड्या तळायला घ्यायच्या। खूप एकदम हाय फ्लेमवरही नाही तळायच्या किंवा लो फ्लेमवरही नाही करायच्या, थोड्याशा मीडियम फ्लेमवर या आपल्याला तळून घ्यायच्या। दोन्ही साईडनी छान
खरपूस आपल्याला ह्या तळून घ्यायच्या। एक सोबतच आपण ह्या जास्तीच्या वाफवून फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा तळून भाजी किंवा असं स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो। तर मी या दोन्ही साईडने छान तळून घेतल्या आहेत। तुम्ही बघत असाल थोड्या लालसर व्हायला लागल्यानंतर आपण काढून घ्यायच्या। खूप एकदम लाल करायचं नाही आहे। वड्यांची साईज थोडी मीडियम असेल तर लवकर तळणं होतात। तर इथे मी सर्व या वड्या तळून घेतल्या आहेत, तुम्ही बघत असाल, आणि तीळ लावल्यामुळे या अजूनच छान दिसत आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। एकदम छान खुसखुशीत आणि कुरकुरीत आपल्या वड्या तयार होतात। यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातल्यामुळे याला लेयर्सही खूप छान आले आहेत आणि एकदम खुसखुशीत वड्या आपल्या तयार झाल्या आहेत। तर कोथिंबीर जर छान फ्रेश असेल आणि पिठाचं प्रमाण जर योग्य घेऊन हे पीठ घट्ट भिजवलं तर याच्या वड्या खूप छान होतात। तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। मी तुम्हाला एक तोडूनही दाखवल्या, आतून एकदम खुसखुशीत एकदम पोकळ वड्या आपल्या तयार झाल्या आहेत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला थोडीही हेल्पफुल वाटली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।